समर्थ प्रतिष्ठानच्या महिला पदाधिकारी आणि त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या लाडक्या रोशनीताई राजन पवार यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत। अतिशय सुंदर प्रकारे हा नृत्य महिलांना दिली, त्याबद्दल या कार्यक्रमाचे आयोजक अनिलदादा राणावडे यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो। अशी सुवर्ण संधी आपल्या परिसरातील सर्वांनाच अनिलदादांच्या माध्यमातून विविध रंगमंचावरती त्याने दिलेली आहे आणि म्हणूनच प्रभाग क्रमांक 11 ही कर्मभूमी असलेली आणि अनिलदादांनी गेली अनेक वर्ष जी माणसं जोडली त्याचा हा परिपाक म्हणजेच आज ज्येष्ठ नागरिक सुद्धा त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे आहेत। कार्यक्रम कुठलाही असो, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, मात्र या सर्व क्षेत्रामध्ये ही सर्व ज्येष्ठ नागरिक मंडळी खंबीरपणे उभी राहतात। पुन्हा एकदा सर्व महिलांचं आपण कौतुक करूया, स्वागत करूया। साक्षात विठ्ठल रुक्मिणीचं स्वरूप या ठिकाणी या नागरिकांनी दाखवून दिलं, आम्हाला आशीर्वाद दिला, त्याबद्दल सर्व महिलांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो। रोशनीताई राजन पवार, ज्योती शिंदेताई, गौरीताई, रंजनाताई या सर्वांच्या माध्यमातून आपण या महिलांचा सन्मान करतो आहोत। अतिशय कठीण परिश्रम घेत या महिलांनी हा नृत्य आविष्कार या ठिकाणी केलेला आहे। आपण माऊलींनी जळती समयी कोणत्याही प्रकारचा आधार न घेता आपल्या डोक्यावरती तशीच ठेवलेली आहे। अजूनही फक्त नृत्य आविष्कारच नाही तर हा संपूर्ण सन्मान सोहळा पार पाडत असताना सुद्धा त्यांनी ही जळती समयी आपल्या डोक्यावरून खाली ठेवलेली नाही, त्याबद्दल त्यांचं खरंच कौतुक आहे। अनिलदादांच्या वतीने आम्ही त्यांचं खूप खूप आभार मानतो, त्यांनी या कार्यक्रमाची इतकी सुंदर अशी सुरुवात आम्हाला करून दिली। कोणत्याही कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या नमनाने करतो। आज खरं तर दुग्ध शर्कर आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात याच गणपती बाप्पाच्या अशा सुंदर अशा गीताने आपण करणार आहोत। अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं आणि त्यावरती खूप सुंदर असा नृत्य आविष्कार सादर करण्यासाठी मी कलाकारांना विनंती करतो। सादर करतो आजच्या कार्यक्रमाचं पहिलं पुष्प महाराष्ट्राची लोकधारा सादर करता आहेत